मैत्रिणींनो, श्रोते हो, हृदय हा शरीराचा अत्यंत किंवा कदाचित सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. डॉक्टरांसाठी त्यावर उपचार करणं हे आव्हानात्मक असेल, तसाच तो कवी साहित्यिक यांच्यासाठी मात्र अत्यंत आवडता विषय आहे. हृदय, हृदयस्पर्शी अशी विशेषणं आपण अगदी सहज वापरतो. भावनेची तीव्रता दाखवण्यासाठी हृदयाशी जोडलेले असे वेगवेगळे शब्द आपण वापरत असतो. आपल्या भावभावना, जीवनशैली या सगळ्याचा संबंध हृदयाशी जोडलेला आहे. हृदयाचे आजार आणि त्यावर उपचार आज आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर शेखर आंबर्डेकर. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. हृदय धरा हा बोध खरा, तर हा बोध आज आम्हाला घ्यायचा आहे तुमच्याकडून. हृदयाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण झाला की हृदयविकार असतो, अशी आमची एक समजूत आहे. तर मुळात हृदयाचं कार्य हे कसं चालतं आणि त्यात अडथळा येतो म्हणजे काय बरं होतं? बरं, हृदय म्हणजे आपण जरी नेहमी भावभावनांशी संबंध लावत असलो, त्याच्यावर कविता लिहिल्या जातात, गाणी लिहिली जातात, त्याच्यावर चित्रपट पण निघतात. पण खरं सांगायचं तर भावना आणि प्रेम किंवा इतर कोणतीही भावना याचा खरं म्हणजे हृदयाशी तसा तडक संबंध नाही. म्हणजे सगळ्या भावना हृदयातून निघत नाहीत. अच्छा. मग हृदय आहे काय? तो हृदय म्हणजे फक्त एक पंप आहे. कारण असं आहे की आपलं शरीर पूर्ण हे जिवंत पेशींनी बनलेलं आहे. पेशींना जिवंत राहण्यासाठी आणि त्यांच्या कामासाठी आपण जे अन्न खातो ते पाहिजे असतं, आपण पाणी पितो ते हवं असतं, आपण हवेतून जो प्राणवायू घेतो तोही पाहिजे असतो. तो सगळा, या सगळ्या गोष्टी रक्तातून प्रत्येक पेशीकडे जातात. म्हणून त्या रक्तवाहिनीतून जाणारं रक्त जे आहे ते एका दिशेनं जावं याच्यासाठी ते कुणीतरी ढकलायला पाहिजे. ते ढकलणारा पंप म्हणजे हृदय. त्याचं दुसरं काहीही काम नाही. हा पंप असला तरी तो स्नायूंचा बनलेला पंप आहे. जसं सबंध शरीराला रक्त लागतं तसं हृदयाच्या स्नायूला सुद्धा रक्त लागतं. अर्थात हृदयाचा आजार म्हटल्यावर सहसा आपल्याला फक्त हृदयाला रक्त कमी पडून होणारे आजार म्हणजे हृदयविकारचा झटका वगैरे माहीत असतात. पण अर्थात हृदयाच्या आजाराचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. काही जन्मजात असतात. म्हणजे बाळाचं शरीर ज्या वेळेला आईच्या पोटात तयार होत असतं त्यावेळेला त्याच्यामध्ये रचनेमध्ये काही काही चुका निसर्गाकडून होतात. आणि मग आपण बाळ जन्मत तेव्हा बघतो की काही वेळेला असं असतं की त्याच्यात एक छिद्र आहे डाव्या उजव्या कप्प्यांमध्ये. कधी बाळ जन्मत ते काळं निळं वगैरे झालेलं असतं. असे वेगळे वेगळे ते असू शकतात. ते जन्मजात असणारे आजार. काही झडपांचे आजार असतात. मुलांना काही संधिवातातून उद्भवणारे आजार आपण रुमॅटिक हार्ट म्हणतो, तसे असू शकतात. परंतु सगळ्यांना माहीत असलेला हा आजार जो हृदयविकाराचा झटका आहे ते काय आहे ते आपण सांगतो. तर हृदयाला ते हृदय रक्त पुरवठा करतं, पण स्वतःलाही गरज असते. आणि आपण म्हणू अरे हृदयाच्या आतच रक्त आहे ना, त्याच्याकडे भरपूर आहे, त्याला पाहिजे म्हणजे काय. तर हृदयाच्या आत जे रक्त आहे ते हृदयाला वापरता येत नाही. ते हृदयानं बाहेरच पंप करायचं. म्हणजे हृदयातून एक मोठी शीर निघते महारोहिणी, त्याच्यातच ते जातं आणि महारोहिणीच्या शाखा सगळ्या अवयवांना जातात. त्या महारोहिणीच्या पहिल्या 2 शाखा हृदयाकडेच वळतात आणि हृदयाला रक्तपुरवठा करतात. त्यांना आपण हृदयरोहिणी म्हणतो. आपण जन्मतो तेव्हा ती नवीन पाईपलाईन असल्यासारख्या चकाचक छान असतात. परंतु जसे आपण मोठे होतो तसं वयोमानानुसार किंवा काही आजारांमुळं किंवा आपल्या चुकीच्या सवयींमुळं त्या हृदयरोहिणींमध्ये अडथळे यायला लागतात. म्हणजे आपण जुन्या पाईपलाईनमध्ये कचरा जमतो म्हणतो ना, चिखल जमेल, कचरा जमेल, तसं त्याच्यामध्ये जमायला लागतं. आणि असं होऊन एखाद्या शिरेतून रक्तपुरवठा अडकायला लागला की हृदयाच्या त्या भागाला रक्त मिळत नाही. आणि एखादा अडथळा पूर्णपणे बंद झाला तर हृदयाच्या त्या भागाला अजिबात रक्त मिळणार नाही आणि त्यामुळे हृदयाचा तो भाग निकामी होईल. त्याला हृदयविकाराचा झटका म्हणतो. अच्छा, बरं. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे हृदयविकाराचा झटका, तसं दुसरं एक आपल्याकडे म्हणतात कार्डियक अरेस्ट, असंही आम्ही ऐकतो. ते पण तेच का? नाही. आता अरेस्ट म्हणजे काय? अटक करणे. कुणाला अटक केल्यावर आपण काय करतो, बंद करून टाकतो की त्या माणसाला इकडे तिकडे जाता येत नाही वगैरे. तसं कार्डियक अरेस्ट म्हणजे हृदय अरेस्ट या अवस्थेत म्हणजे काय, ते अजिबात काम करणार नाही. मग ते कुठल्याही आजारामुळे झालेलं असेल, ते हृदयविकारच्या झटक्यामुळे असेल किंवा इतर कोणत्याही आजारानं, फक्त हृदयाच्या नाही तर शरीराच्या कोणत्याही. तसे हृदयविकाराचा झटका हा एक प्रकार झाला. परंतु हृदय थांबण्यासाठी इतरही आजारांमुळे तसं ते थांबू शकतं. मग ते मेंदूचे आजार असतील किंवा
काही आपल्या जंतूंचा प्रादुर्भाव होऊन काही झालेला दुसरा असेल, समजा आपण न्यूमोनिया म्हणतो, हे जे खरं सांगायचं तर कार्डियक अरेस्ट म्हणजे जर लगेच उपचार मिळाले नाहीत तर कार्डियक अरेस्ट म्हणजेच मृत्यू. कार्डियक अरेस्ट म्हणजे हृदयात अजिबात काम करत नाही, ते कुठल्याही अवयवाला रक्त देत नाही, त्याला तुम्ही पटकन चालू केलं नाहीत तर मृत्यू तोडवतो. म्हणून कार्डियक अरेस्ट वेगळा, तो हृदयविकारच्या झटक्यामध्ये होऊ शकेल, पण हृदयविकारच्या झटक्यातल्या प्रत्येक माणसाला होतो असं नाही ना. बरोबर. आणि एक झटका आला म्हणजे लगेच मृत्यू असं नसतं. अजिबात नाही, अजिबात नाही. किंबहुना हल्ली आपले उपचार इतके चांगले झालेले आहेत की वेळेवर उपचार केले तर त्यात मृत्यूचं प्रमाण अल्प आहे, अतिशय कमी आहे. आता एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी, हे आम्ही ह्याची जाहिरात केली होती आपल्या कार्यक्रमाची. त्यात असं म्हटलं होतं की हे शब्द आपल्या आयुष्यातून बायपास झाले तर बरे, असं वाटतं खरं, पण हे उपचार आहेत. आणि म्हणजे हे तिन्ही शब्द ऐकले, म्हणजे बायपास सर्जरी असेल, एन्जिओप्लास्टी असेल, ग्राफी असेल, तरी मनामध्ये काळजी, भीती निर्माण होते. तर हे तिन्ही शब्द आम्हाला उलगडून सांगाल का, ह्या संकल्पना काय आहेत? बरं, आता काय आहे, एन्जिओग्राफी ही चाचणी आहे. हृदयाची रक्तवाहिनी ज्याच्यात अडथळा आला असेल तो अडथळा प्रत्यक्ष बघणे म्हणजे एन्जिओग्राफी. एनजीओ या शब्दाचा अर्थ रक्तवाहिनी, ग्राफी म्हणजे चित्र काढणे. तर ते चित्र काढणे फक्त ते बघण्यासाठी चाचणी म्हणजे एन्जिओग्राफी. त्याच्यामध्ये उपचार नसतात. एन्जिओग्राफी हा उपचार नाही. म्हणजे काही लोक आम्हाला विचारतात की डॉक्टर मी एन्जिओग्राफीला तयार आहे, म्हणजे मी एन्जिओग्राफी करून बरा होईन ना. तर एन्जिओग्राफी करून बरा नाही होणार, त्यांनी उपचारांना दिशा मिळेल की बाबा फक्तच औषधं देऊन बरा होणार आहे का, की आणखी तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे एन्जिओप्लास्टी किंवा बायपास ऑपरेशन करायची गरज आहे का, ह्याची उत्तरं एन्जिओग्राफीमधून येतील. तर एन्जिओग्राफीमध्ये आपल्याला हृदयाच्या दोन्ही शिरांमध्ये डावी आणि उजव्या आणि त्यांच्या उपशाखांमध्ये कुठे अडथळे आहेत का, आणि त्या अडथळ्यामुळे हृदयाच्या किती भागाला रक्तपुरवठा कमी पडू शकेल, काय इजा होऊ शकेल याचा अंदाज येतो आणि त्यानुसार त्याचा काय उपचार करायचा ते ठरतं. अच्छा, बरं. एन्जिओप्लास्टी म्हणजे असा अडथळा तुम्ही बघितल्यावर तो प्रत्यक्ष उघडणे. म्हणजे प्लास्टी म्हणजे प्लास्टरिंग सारखं आपण भिंत प्लास्टर करतो, म्हणजे काय दुरुस्त करतो. अडथळा आला होता, हाच त्रास होता, तो अडथळा उघडणे म्हणजे त्यामध्ये आम्ही ऑपरेशन न करता, शस्त्रक्रिया न करता, कुठेही कापाकापी न करता त्या हृदयरोहिणीतला अडथळा एखाद्या नळीने घालून त्यानंतर तो फुग्याच्या दाबाने उघडून पुन्हा बंद होऊ नये यासाठी तिथे एक स्टेंट नावाचं आयुध लावून ती हृदयरोहिणी खुलीच राहील, असा जो उपचार आहे तो एन्जिओप्लास्टी. आणि बायपास म्हणजे आपण रस्त्यावर बायपास म्हणतो तसंच, आपण एका रस्त्यावरून चाललेलो आहोत, तिकडे सगळं समजा काय एकदम रहदारी तुंबलेली आहे, ट्रॅफिक जॅम झालेला आहे किंवा काहीतरी खणून ठेवलेलं आहे, आपल्याला जाता येत नाही, तर आपण बाजूची एक गल्ली घेतो, पुढे जातो आणि परत या रस्त्यावर येतो. म्हणजे अशा रीतीने हा अडथळा आपण बायपास करतो. तसंच हृदयरोहिणीतला अडथळा बायपास करतो म्हणजे आपण दुसरी एक शिर अशी जोडून देतो की त्यातून रक्त अडथळ्याच्या पलीकडे जाईल. अर्थात हे शस्त्रक्रिया आहे, हे ऑपरेशन आहे, हे आपल्याला छाती उघडून त्याप्रमाणे तसं करावं लागतं. परंतु प्रत्येकच व्यक्तीला बायपास लागतं असं नाही, प्रत्येकच व्यक्तीला एन्जिओप्लास्टी लागते असंही नाही. तर इतर चाचण्यातून जर अंदाज आला की आधी एन्जिओग्राफीची गरज आहे तर एन्जिओग्राफी जे काय आपल्याला पाहणीत येईल त्याच्यानुसार पुढचे उपचार ठरतात. पण मग याच्यामध्ये पहिली तपासणी म्हणजे ECG असते का? होय, ECG किंवा हृदय विद्युत आलेखन असं आपल्याला मराठीत म्हणता येईल. इकोकार्डिओग्राम का? इकोकार्डिओग्राम नाही, हृदय विद्युत आलेखन म्हणजे ECG. कार्डिओग्राम आपण नेहमी म्हणतो तो, म्हणजे आपण हातापायाला वायर बांधून आणि छातीवर लावून जो असा ग्राफ निघतो तो म्हणजे ECG किंवा कार्डिओग्राम. इकोकार्डिओग्राफी म्हणजे हृदयाची सोनोग्राफी. अच्छा. सोनोग्राफीच्या यंत्रावर प्रत्यक्ष आपण हृदय बघतो, त्याचे चारी कप्पे बघतो, झडपा बघतो, कसं हृदय काम करतं, पंपाची क्षमता चांगली आहे का हे बघतो, ती इकोकार्डिओग्राफी. किंवा आणखी एक आपण चाचणी करतो त्याला आपण स्ट्रेस टेस्ट म्हणतो, म्हणजे चालताना काढलेला कार्डिओग्राम. की समजा एखाद्याचा जागच्या जागी असेल कार्डिओग्राम तो चांगला आहे, परंतु त्या माणसाला त्या अडथळा असं पूर्ण बंद नसल्यामुळे फक्त कष्टाच्या वेळेलाच छाती दुखत असतं आणि तो थांबल्यावर बरं वाटत असतं, ते साध्या कार्डिओग्राममध्ये कळणार नाही. मग अशा वेळेला त्याला तो रुग्ण चालत असताना त्याचा कार्डिओग्राम काढणे आणि त्याच्यात फेरफार येतात का ते बघणे, ती स्ट्रेस टेस्ट. या सगळ्यातून आपल्याला अंदाज असा येतो की बाबा या माणसाला काय त्रास आहे आणि मग पुढे एन्जिओग्राफीची गरज आहे किंवा नाही. कारण छातीतलं प्रत्येक दुखणं हृदयाचं असेल असं नाही ना, परंतु या तिन्ही चाचण्यातून जर आढळलं की आहे आणि जास्त स्वरूपात आहे
तर मात्र आपण पुढच्या चाचण्या एन्जिओग्राफीसारख्या करतो. अच्छा डॉक्टर, पूर्वी असं थोडी वयाने जास्त असलेली मंडळी त्यांच्या बाबतीत हृदयविकाराचा म्हणजे संभव हा अधिक वाटायचा, पण आजकाल मात्र अगदी 35शीत वगैरे सुद्धा काही वेळेला व्यक्तींना हृदयविकार होऊ शकतो असं आढळून येते का? तुमचं काय निरीक्षण? अगदी बरोबर, अगदी बरोबर. काय आहे की जसजसं आपलं वय वाढतं म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या जुन्या व्हायला लागल्या की त्याच्यात काही फेरफार व्हायचेच, म्हणून अडथळे हळूहळू येणार, वयोमानानुसार प्रत्येकाला येतात, हे आपण मान्य करूया. परंतु ते एकमेव कारण नाही. आपण म्हणाल्याप्रमाणे काही वेळेला हल्ली 25-30शीतच हृदयविकाराचे झटके बघायला मिळतात आणि काही लोक आपण 80, 85, 90 पर्यंत छान राहिलेले बघतो. अगदी. म्हणजे हे वय वाढणं हे एकमेव कारण नाही, इतर काही कारणं असतात. आणि ती कोणती? तर त्यांना आम्ही सगळे हृदयविकारासाठी घातक घटक असं म्हणतो, रिस्क फॅक्टर. अच्छा. तर हे असे असतात, एकतर आपण बघतो पुरुषांना जास्त येतात पहा स्त्रियांपेक्षा, नाही का? तुम्ही 25-30 वर्षाच्या पुरुषाला पाहिला असेल, पण 25-30च्या मुलीला हृदयविकाराचा झटका कमी, निदान फार प्रमाणात नाही. याचं मुख्य कारण असं आहे की स्त्रियांची काही संप्रेरक ती त्यांना तो बचाव करतात. बरं. म्हणजे ज्या संप्रेरक म्हणजे हॉर्मोनमुळे स्त्रीला मासिक पाळी येते, तीच हॉर्मोन्स रक्तातून वाहताना रक्तवाहिन्या स्वच्छ करत जातात. बरं. आणि त्यात सहजासहजी अडथळा येऊ देत नाहीत. फक्त ते वय एकदा उलटलं म्हणजे रोजोनिवृत्ती झाली, मेनोपॉज झाला की मग ते हॉर्मोन कमी असतं, तेव्हा मात्र पुरुषांइतकी शक्यता त्यांच्यातही येते. तोपर्यंत कमी असते. काही आपण घटक पाहतो की ते अनुवंशिक असतात. एखाद्या कुटुंबामध्ये सगळ्यांनाच कमी वयामध्ये हृदयविकाराचे झटके येतात, तर दुसऱ्या एखाद्या कुटुंबात सगळेच 80-90 वर्षाचे होतात. आता ही जी 3 कारणं मी सांगितली, वाढतं वय, आपलं लिंग आणि अनुवंशिक, हे घटक महत्त्वाचे असले तरी ते बदलता येत नाहीत. त्यामुळे त्यापेक्षा महत्त्वाचे असतात की कोणते बदलता येतील. उच्च रक्तदाब असणे आणि तो आटोक्यात न ठेवणे, मधुमेह असणे आणि त्याला आटोक्यात न ठेवणे. आता मधुमेह तर असाच घातक आहे की एखाद्या स्त्रीला मधुमेह असेल तर तिचं ते नैसर्गिक जे तिला बचावाचं कवच मिळालेलं असतं हॉर्मोन्सचं, तेही मधुमेह काढून टाकतो. म्हणजे एखाद्या तरुण स्त्रीला जर मधुमेह असेल तर तिला हार्ट अटॅक, हृदयविकाराचा झटका कमी वयात येऊ शकतो. तर उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आपण ऐकतो. कोलेस्ट्रॉल हा चरबीसारखा एक प्रकार आहे, तो रक्तातून वाहत असतो. तो जाता जाता चिकटायला लागला रक्तवाहिन्यात तर अडथळे सुरू होतात. अच्छा. लठ्ठपणा, शरीराचा लठ्ठपणा असेल, शरीरावर चरबी असेल तशी ती रक्तवाहिन्यात पण यायला लागते. त्यानंतर नेहमीचा आहार आपला कसा आहे त्याच्यावरही अवलंबून असतं की आतल्या शिरात अडथळे येणार का. व्यायामाचा पूर्णपणे अभाव, या गोष्टी आहेत. धूम्रपान किंवा तंबाखूचं कुठल्याही स्वरूपात सेवन, वाढते ताणतणाव, ही अशी काही कारणं आहेत. हे ना आम्ही मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणजे जे बदलता येतील असे घटक आहेत. टाळता येऊ शकतं, यावर नियंत्रण नक्की आणता येतं. आणि काय व्हायला लागलंय, हल्ली आपली जीवनशैली सगळ्याच क्षेत्रात अशी व्हायला लागली आहे की आपण बघतो की आहाराची काही कोण तिकडे लक्ष देत नाही. कामं सगळे भरपूर करतात पण खाण्यापिण्याकडे लक्ष नाही, विश्रांती व्यवस्थित नसते, व्यायाम नसतो, धूम्रपान जास्त असतं आणि ताणतणाव असतात. याच्यामुळे आपण आधी म्हणाल्याप्रमाणे कमी वयामध्ये पण आपण जास्तीत जास्त लोकांना हृदयविकाराचे झटके येताना बघतो. म्हणजे यातली काही कारणं जी आहेत ती त्यावर जर आपण उपाय करू शकलो स्वतःच्या जीवनशैलीमध्ये, आपल्या वर्तणुकीमध्ये, बरोबर, तर फरक पडू शकतो नक्कीच. म्हणूनच हृदयविकाराच्या त्रासाला सुद्धा चुकीच्या जीवनशैलीतून उद्भवणाऱ्या आजारांपैकी एक समजलं जातं. अच्छा, बरं. डॉक्टर, आजचा आपला हा कार्यक्रम डायलिन आहे. श्रोते हो, तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. हृदयविकारासंबंधी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, शंका असतील तर जरूर विचारा. डॉक्टर शेखर आंबर्डेकर आपल्यासोबत आहेत. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 022 45 15 41 29 आणि 45 15 41 30. या क्रमांकावर फोन करून आपण डॉक्टर शेखर आंबर्डेकर यांच्याशी थेट संवाद साधू शकता, आपल्या मनातल्या शंका विचारू शकता. आणि हे मी सांगण्यापूर्वी तिथे मगातपासून फोन येतो, आपण बघूया कोणाचा आहे. हा, नमस्कार. त्यांचा फोन खूप वेळ इथे येत होता आणि तो न घेतल्यामुळे आता कट झाला. श्रोते हो, आपण आता शंका प्रश्न जरूर विचारू शकता. डॉक्टर, हॅलो. हॅलो. हा, नमस्कार, बोला. नमस्कार. हो, नमस्कार. जरे तालुका आटपाडी जिल्हा सांगलीवरून दशरथ शामराव मोठे बोलतोय मी. हा, बरं.
शेखर सर, माझा प्रश्न असा आहे हा की माझं वय आता 42 वर्ष आहे हा हा आणि मी दोन्ही डोळ्यांना अंध आहे, दिव्यांग आहे. बर हं. आणि पण मला आता 2-3 वर्ष झाला असं त्रास होतो या की आधी मध्ये छातीत दुखत नाही हा आणि हा जेवायला लागलं की जेवताना असं छातीत दुखल्यागत होतं, म्हणजे जेवण अपूर्ण ठेवायला हात ताटात. हा आणि कधी कधी घाईघाईने चालाय गेलं की दुखतंय. हा डॉक्टरला दाखवलं हा तर डॉक्टरने मला बीपीची गोळी चालू केली, आता 2 वर्ष झाली. हा अच्छा बरं. हं. आणि दुसरं असं हा की हृदयविकाराचा जर त्रास असेल हं. तर तो कशाने ओळखायचा आणि त्याची लक्षणं काय. हं. हा बरं. आणि काय लोक असे म्हणतात की हृदयविकाराचे 3 झटके येतात. हा. पहिल्या झटक्यात वाचतो, दुसऱ्या झटक्यात वाचतो, तिसऱ्या झटक्यात त्याचा प्राण जाऊ शकतो. ही समजूत कितपत खरे. बरं, बरं. डॉक्टर उत्तर देत आहेत, रेडिओवरून ऐका तुम्ही. हा हा आधी आपण मुळात जे म्हणालात दशरथ साहेब की हे जेवताना छाती दुखणे किंवा भरभर चालायला लागल्यावर छाती दुखणे हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं, पण हेच केवळ हृदयविकारच असं असेल असं नाही. त्यासाठी तपासण्या करायच्याच असतात. अर्थात आपण सांगितलं की तुम्हाला उच्च रक्तदाबाचा म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि औषधं देऊन तो आटोक्यात आल्याने सुद्धा हा त्रास कमी होऊ शकतोच, परंतु याच्यानंतरही डॉक्टर आपली चाचणी करून असं सांगू शकतात की हृदयाचा आजार आहे किंवा नाही. जसे मी म्हटलं की आपण स्ट्रेस टेस्ट करतो, अर्थात आता त्यांना समजा चालायला अडचण असेल की समजा त्यांनी सांगितलं ते दिव्यांग आहेत, हां, त्यामुळे तसा समजा ट्रेडमिलवर चालायला त्रास असेल तर त्याला दुसराही पर्याय असतो चाचणीचा की ज्याच्यामध्ये आधी पाहता येतं की बाबा हृदयाचं तर ते काम वाढलं तर हृदयाला रक्त कमी पडतंय का, आणि तसं असेल तर त्याची आधी मुळात औषधं देता येतात आणि त्याच्यानंही तो आटोक्यात आणता येतो. फारच तो आटोक्यात येत नाही, आटोक्याबाहेरचा आहे, फार जास्त त्रास आहे असं असेल तर मात्र त्यांना ते एन्जिओग्राफी वगैरे सांगू शकतील. आता दशरथ साहेबांनी असंही विचारलं की हृदयविकार कसा ओळखायचा, त्याची काय काय लक्षणं असतात. तर हे आपण एक बोललो ते एक लक्षण छाती भरून येणे. आणि छाती भरून येते म्हणजे सहसा असं होतं की छातीच्या मध्यभागी किंवा जरा डावीकडे, काही काळ तर असं अगदी कोणीतरी गळा दाबतंय असंही वाटू शकतं. पोटातली वरच्या भागात असू शकतं. काही लोक तर समजतात की अपचन झालंय, गॅस म्हणतात ते, आणि ते कधी कधी डाव्या खांद्यापर्यंत दुखू शकतं, डाव्या बाहूमध्ये अगदी करंगळीपर्यंत सुद्धा दुखू शकतं. पण हे अगदी म्हणजे जर हृदयविकाराचा झटका नसेल पण फक्त अर्धवट अडथळा असल्यामुळे त्रास तो सहसा असा होतो की आपल्या शरीराचं काम वाढलं, शरीराची क्रिया वाढली तर शरीराला जास्त रक्त पाहिजे, हृदय जास्त काम करायला लागल्यावरच ते फक्त होतं आणि आराम केल्यावर बरं वाटायला लागतं. हृदयविकाराचा झटका जर मात्र आला तर मात्र एखादी पूर्ण बंद पडल्यामुळे जागच्या जागी सुद्धा रुग्णाला त्रास तसाच होतो. लवकर ते दुखणं बरं होत नाही, तासनतास चालू राहायला लागतं. घामेघूम काय काळ मनुष्य होऊ शकतो, उलटी आल्यासारखं होतं, चक्कर आल्यासारखं होतं. अर्थात या सगळ्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत असं नाही. हे सांगणं एवढ्यासाठी गरजेचं आहे की काही वेळा आम्ही असे पाहिलेले आहेत रुग्ण की त्यांना छातीत दुखलं होतं पण घाम आला नाही म्हणून ते तपासण्याला गेले नाहीत. अच्छा. घाम येणं ही फक्त शरीराची प्रतिक्षिप्त क्रिया आहे. घाम काही हृदयातून बाहेर येत नाही आणि असा घाम आपल्याला इतर आजारात सुद्धा येऊ शकतो आणि हृदयविकारात काही काळ येत नाही. त्यामुळे आम्ही सहसा असं म्हणतो की तुम्हाला अशी एखादी वेदना सुरू झाली की म्हणजे अगदी आपल्या जबड्यापासून ते आपल्या बेंबीपर्यंत आणि सहजासहजी कारण कळलं नाही की एकाएकी का होतंय आणि बऱ्याच वेळ राहिलंय तर निदान तपासणी करून घ्यायची गरज असते की बाबा हे हृदयविकाराचं आहे का. दुर्लक्ष करून उपयोग नाही त्याकडे. नक्कीच. आणि काही वेळा लोकांना दुखण्यापेक्षा ते म्हणतात इतकं कमी वाटत असतं ते दुर्लक्ष करत असतात, पण काही काळ चालताना धाप लागणे हेही हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. आणि त्यामुळे अशा प्रकारचं व्हायला लागलं की तपासून घेणे. प्रत्येक वेळा हृदयविकार असेल असं नाही, कारण याची वेगळी कारणं असू शकतात. बरोबर. चालताना तसं चढताना त्रास अगदी कारण चढताना जास्तीत जास्त होतं ना, कारण हे चढणं हे म्हणजे फक्त चालणं नसून आपण गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध वरती जातो त्यावेळेस शरीरावर जास्तीत जास्त ताण असतो. असं काही व्हायला लागणं हे हृदयविकाराचं असू शकतं, पण तपासून घ्यायची गरज असते. बरोबर. म्हणजे लगेच कुठच्याही निष्कर्षाप्रत यायला नको, तडक नाही आणि लगेच घाबरून जाऊन म्हणजे काही लोक असं नाही. आणि दुर्लक्ष तर नक्कीच करू नये. काही काही लोक असं करतात दुखायला लागलंय पण आता रात्री घरच्या लोकांना कशाला त्रास, उद्या सांगूया असं मात्र करू नये. कारण हृदयविकाराचा झटका जरी असेल, लवकर उपचार झाले तर आपण खूप चांगला बचाव करू शकतो आणि मग हृदयविकाराची तीव्रता कमी करू शकतो. त्याच्यामुळे जो हृदयाचा भाग निकामी होणार असतो ते आपण कमी करू शकतो आणि वर्षानुवर्ष चांगलं जीवन जगू शकतो. त्यांनी तर असं विचारलं की एक झटका आला, दुसरा आला, तिसरा आला की म्हणजे मग जाणार असं आहे का, तर हे 100% काही बरोबर नाही आहे.
पण काही वेळा एखादा मनुष्य आपण पहिल्याच अटॅकमध्ये गेलेलाही ऐकतो खरी. आणि काही लोकांची आपण बऱ्याच वेळा ऐकतो की अटॅक येऊन गेले त्यांना काही नाही झालं. कारण काय आहे की 3 असं का म्हटलं जातं माहिती आहे का, की हृदयाच्या ज्या 2 रक्तवाहिन्या मी म्हटलं आणि विशेषतः डावी आहे तिच्या 2 मोठ्या शाखा असतात आणि अशा मिळून आम्ही 3 आहेत असं म्हणतो की डावीकडच्या 2 उजवीकडची 1. आणि असा समज की तिन्ही शाखांमध्ये अडथळे येऊन जर परत परत माणसांना अटॅक आले तर खूप मोठा भाग निकामी झाला, बरोबर, म्हणून मृत्यू संभवतो असं पूर्वी म्हणायचे. पण तसंच व्हायला पाहिजे असं नाही आहे, अजिबात नाही. अर्थात पहिला आलेला आहे झटका आणि त्यानंतर त्यांनी उपचार करून घेतले, तपासण्या करून घेतल्या तर पुढं न व्हावं असं आपल्याला करता येतं ना. दुसरा तिसरा कशाला यायला पाहिजे. बरोबर, त्याची वाट पाहायची आवश्यकता नाही, ते थांबवलं पाहिजे. श्रोते 45 15 41 29 आणि 45 15 41 30 हे आहेत दूरध्वनी क्रमांक. या क्रमांकावर फोन करून आपण प्रश्न विचारू शकता. मुंबई बाहेरचे श्रोते किंवा मोबाईलवरनं जर आपण फोन लावणार असाल तर 022 हा आहे आधीचा कोड, तो कोड लावून त्यानंतर तुम्ही आमचे क्रमांक जरूर लावा. आणि डॉक्टर शेखर अंबर्डेकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. हृदय धरा हा बोध खरा. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. हा, मी नमस्कार, माधवी जोशी बोलते ठाण्याहून. हा, बोला. हा, काही महिन्यापूर्वी माझ्या मैत्रिणीची ओपन हार्ट सर्जरी झाली. बर. तर मला असं विचारायचं आहे की ओपन हार्ट सर्जरी करायची गरज का पडते, त्याची कारण काय आहेत. मी फोन ठेवून उत्तर ऐकते. हो हो हो. बरं, ह्यांनी असा एक प्रश्न विचारला की ओपन हार्ट सर्जरी. आता ओपन हार्ट सर्जरी याच्याबद्दल थोडंसं सांगण्याची गरज आहे की असं या शब्दातून आपल्याला असं वाटतं की म्हणजे हृदय उघडून काहीतरी ऑपरेशन करतात. हे खरं नाही. आणि आपण जे बायपास शस्त्रक्रिया मगाशी म्हणत होतो ती बहुसंख्य वेळेला ती ओपन हार्ट नसते. अच्छा. ती हृदयाच्या वरच शस्त्रक्रिया असते, म्हणजे छाती उघडावी लागते पण हृदय नाही. आणि ओपन हार्ट सर्जरी हा शब्द जेव्हा डॉक्टर वापरतात त्याच्यात अर्थ असाही नसतो की हृदय ओपन करायचं, उघडायचं असं नाही. तर ज्या शस्त्रक्रियेमध्ये हृदयाची क्रिया बंद ठेवून त्या हृदयाचं काम एखादं यंत्र करत असतं ऑपरेशन करत असताना, त्याला ओपन हार्ट सर्जरी म्हटलं जातं. अच्छा. काही लोक बायपास करताना पण, कारण आपण कल्पना करू शकता की एवढ्या छोट्या शिरा आहेत, त्याला दुसरी शिर जोडायची आहे आणि ती जोडता जोडता सगळं हाड असं तबडक तबडक जोरात हालतंय, तर त्या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला किती कष्ट पडतील. एवढीशी शिर 2 मिलीमीटर 3 मिलीमीटर व्यासाची आणि त्याच्यावर एक छोटंसं भोग पाडायचं आणि ते योग्य भोग पडलं पाहिजे. त्यावेळेला हृदय हल्लं तर तुमचं कापली जायची. असं सगळं होऊ नये म्हणून पूर्वी सगळ्या या शस्त्रक्रिया हृदय थांबवून केल्या जायच्या. आणि थांबलेल्या स्थितीमध्ये पण शरीराला रक्तपुरवठा पाहिजे ना, ते काम एका यंत्रातर्फे करणे. अच्छा. त्याला ओपन हार्ट सर्जरी म्हणायची. म्हणून बायपास ही पूर्वी ओपन हार्ट सर्जरी होती. एरवी जर समजा हृदयाच्या आतली काही शस्त्रक्रिया असेल झडपेची वगैरे तर ती ओपन हार्ट होणारच. त्यावेळी हृदय थांबवायलाच पाहिजे, तुम्ही आत शस्त्रक्रिया करत आहात. परंतु बहुसंख्य शल्य चिकित्सक म्हणजे सर्जन हल्ली ओपन हार्ट बायपास करत नाहीत. हृदयाचं काम चालू असताना, कारण त्यांचं हे तंत्र इतकं सुधारलेलं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही जोडणी करतात तेवढाच भाग स्थिर करायचा, तिथे बायपास करायचं, मग दुसऱ्या शिरेकडे जायचं आणि ते करतात. आता यांनी विचारलं की त्यांच्या मैत्रिणीला बायपास लागलं, ओपन हार्ट लागलं. ओपन हार्ट म्हणजे बायपास असं आपण समजूया, कारण ते झडपेचं वगैरे असेल तर ते वेगळीच कारण झाली. तर का गरज पडते असं त्यांनी विचारलं. तर ज्यावेळेला आपण अँजिओग्राफीमध्ये बघतो इतक्या प्रकारचे अडथळे आहेत की सगळ्यांना तुम्ही अँजिओप्लास्टी करणं शक्य नाही, किंवा ती करून आपल्याला वर्षानुवर्षांसाठी चांगला त्यांना रिझल्ट देता येणार नाही असं असेल, किंवा केलेल्यावर परत त्रास होऊ शकतो असं असेल, तर मग अशा ठिकाणी किंवा हृदयाच्या कुठल्या भागात रक्तवाहिन्याला कुठला अडथळा आलेला आहे, समजा डावी मुख्य शिर आहे जिच्या दोन्ही शाखा निघायच्या आधीच तिथे अडथळा आहे, तर अशा वेळी म्हटलं जातं की बाबा बायपास हे नक्की जास्त चांगलं. बरोबर. अडथळा कुठे आहे, किती भागाला रक्त कमी पडेल याच्यावरून ठरलं जातं की बायपास करूया का अँजिओप्लास्टीवर भागण्यासारखं आहे, किंवा काही वेळ फक्त औषधावर भागण्यासारखं आहे. आणि मग वॉल रिप्लेसमेंट साठी जी सर्जरी केली जाते शस्त्रक्रिया, ती नेमकी काय असते? हो, म्हणजे हृदयाला 4 झडपा असतात. आपण म्हटलं हृदय पंप आहे, जसे 4 कप्पे आहेत तसे 4 झडपा पण आहेत. म्हणजे आता हृदयाचे डावा समजा कप्पा वरचा आणि खालचा आहे, तर त्याच्यामध्ये एक झडप लागते. झडप का लागते, तर रक्तप्रवाह एकाच दिशेने जावा. नाहीतर हृदयाचा खालचा डावा कप्पा जो मुख्य पंप आहे, म्हणजे त्याला आपण डावी जवनिका, लेफ्ट वेंट्रिकल असं म्हणतो, तर तिनं महारोहिणीत पंप करायचं आहे. ते पंप करताना रक्त परत मागे गेलं तर, डाव्या कर्णिकेत गेलं तर तशी जाऊ नये म्हणून तिथे ती झडप असते. ती झडप उघडून डाव्या कर्णिकेतून रक्त डाव्या जवनिकेत आलं पाहिजे. पण डावी जवनिका म्हणजे लेफ्ट वेंट्रिकल पंप करत असेल त्यावेळी ती झडप बंद झाली पाहिजे. तर ते
एकाच दिशेने रक्तप्रवाह होण्यासाठी या झडपा असतात. या झडपा काही वेळेला वयोमानानुसार, विशेषतः महारोहिणीची झडप म्हणजे डावी जवनिका आणि महारोहिणी यांच्यामधली झडप हळूहळू वयोमानानुसार जुनी होऊन ती काही काळ त्रास द्यायला लागते. किंवा काही वेळेला आपण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संधिवातापासून उद्भवणारे आजार, रोमॅटिक हार्ट डिसीज, त्याच्यामध्ये लहान वयामध्ये झडपा खराब होतात. आणि असं झालं तर ते कशा प्रकारचं झालंय की ते दुरुस्त करता येईल ऑपरेशन शिवाय का ऑपरेशन करावं लागेल हे बघितलं जातं. आणि शस्त्रक्रिया करताना पण काही हृदय उघडून फक्त झडप दुरुस्त करता येते, पण काही वेळा त्याची स्थिती इतकी खराब असते की ती चालणारच नाही. मग त्या ठिकाणी मात्र ती काढून कृत्रिम झडप बदलावी लागते. अशा त्या शस्त्रक्रिया असतात. अच्छा. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम आणि डॉक्टर. नमस्कार. मी चंद्रपूरवरून बोलत आहे. हा, बोला. 5 तारखेला सर माझा एंजिओप्लास्टी झाला आहे. बर. हा, बोला ना. तेव्हापासून काही चेस्ट मध्ये काही पेन वगैरे होत नाहीये. छान. फक्त पाय सुजला, ते मांडीद्वारे ऑपरेशन झालं म्हणून. बर. सर इन दॅट केस बायपास करणं जरुरी आहे का सर? काय माहित आहे का, तसं नाही. एक लक्षात घ्या, समजा त्या तुम्ही म्हणाल्याप्रमाणे मांडीतून केल्यामुळे तिथं सूज आलेली आहे, ती थोड्याच दिवसात एकदम चांगली होईल, त्याची तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि ती सूज आली म्हणून चांगलं झालं नाही तुमची अँजिओप्लास्टी असा त्याचा अर्थ नसतो. आपण म्हटल्याप्रमाणे अँजिओप्लास्टी करून तुमचा त्रास तो छातीचा होत होता तो बरा झालेला आहे. ही पायाची सूज वगैरे तात्पुरती आहे आणि ती पूर्णपणे बरी होणार आहे, त्याची आपण काळजी करू नका. आणि त्यासाठी बायपास करायला पाहिजे होतं असं नाही आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे किती प्रमाणचे अडथळे आहेत, किती ठिकाणी आहेत, कुठल्या ठिकाणी आहेत, त्याप्रमाणे गरज असेल तर बायपास सांगितलं तर एखादा असेल तसं असं उघडून ते छान होऊ शकतं आणि तुमची ती पायाची सूज तर नक्की जाऊ शकते. धन्यवाद डॉक्टर. हॅलो. नमस्कार, बोला. हा मॅडम, माझा प्रश्नाचं एका उत्तर मिळालं नाही. हा, सांगा दशरथ. काय जेवताना माझ्या छातीत दुखतंय. हो. आणि दुसरा प्रश्न असा की मला बीपीचा त्रास नसून सुद्धा डॉक्टरने मला ते जेवताना छातीत दुखते बीपीच्या गोळ्या चालू करायला सांगितले. आपल्याला सांगतो, एक लक्षात घ्या. हा, नाही सांगतो, एक लक्षात घ्या की समजा आपण जेवताना त्रास होतोय, आपण म्हणालात जेवताना त्रास होतो आणि तो हृदयाचा आहे असं जर आढळलं, ते कशामुळे असतं की आपण जेवायला लागलो की हृदय, आपलं शरीर आपलं पचनाचं काम करायला लागतं ना, मग त्या पचनाच्या भागाला सुद्धा जास्त रक्त गरज असते. तर मग ते जास्त रक्त देण्यासाठी हृदयावरचा ताण वाढतोच, हृदय जास्त काम करायला लागतं. म्हणजे आपण चालल्यावर जिने चढल्यावर जो हृदयाला त्रास होतो तसाच जेवताना सुद्धा होऊ शकतो, ते हृदयाचं काम वाढल्यामुळे. आणि म्हणून जेवताना त्रास होऊ शकतो हृदयाचा. अर्थात मी म्हणत नाही की प्रत्येक दुखणं या प्रकारचं हृदयाचं असेल असं, पण तुमच्या डॉक्टरांचा तसा निष्कर्ष असेल तर ते असं आहे की बाबा हृदयाचं काम वाढतंय जेवताना, त्यावेळेस त्रास होऊ शकतो. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे जेवता जेवता थांबलात 1-5 मिनटं की जरा स्थिर झालं की परत त्रास कमी होऊ शकतो, हे असं हृदयाचं असू शकतं. परंतु दुसरी गोष्ट आपण जे म्हणालात की रक्तदाबाचा त्रास नसतानाही रक्तदाबाचं औषध, ही शक्यता कमी आहे. कारण तसं देऊ शकत नाही आपण, कारण नाही तर जे तुमचा चांगला रक्तदाब आहे ते औषधाने उगीच फार कमी होणंही चांगलं नसतंच. म्हणून तसं नसेल, त्यांच्या तपासणीत आढळलं असेल की रक्तदाब मध्ये मध्ये तरी नक्की वर जात असेल म्हणून त्यांनी ते दिलं असेल. तुम्हाला फक्त जेवताना छाती भरून येते म्हणून ब्लड प्रेशरचं किंवा रक्तदाबाचं औषध दिलं जात नाही, ते रक्तपुरवठा वाढण्याची औषधं देऊ शकतात. पण म्हणजे उच्च रक्तदाबामध्ये हृदयविकाराची अधिक शक्यता. हो, मग अशी जे आपण मी रिस्क फॅक्टर सांगत होतो, मधुमेह, उच्च रक्तदाब, हे त्यात आहेच की. कारण उच्च रक्तदाब म्हणजे रक्तवाहिनीच्या आतला दाब जास्त आहे तो, त्याच्यामुळे रक्तवाहिनीच्या ज्या भिंती असतील म्हणजे जे आतलं आवरण आहे त्याच्यावर दाब जास्त येत असतो, ते आवरण खराब व्हायला लागतं आणि अडथळे यायला लागतात. बरोबर. हॅलो. हा, नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम, मी औरंगाबादून बोलतोय, ढाकणे. मला थोडं छातीचा त्रास आहे आणि अटॅक येऊन गेलेला आहे अगोदर. 15 ऑगस्ट 2023-22 ला. तर मी नाशिकला ट्रीटमेंट केली होती, संजय पाटीलचा दवाखाना आहे, ट्रीटमेंट केली. पण आता थोडंही जरी ट्रीटमेंट केली म्हणजे बायपास वगैरे नाही केलं त्यांनी, सलाईनद्वारे इंजेक्शन देऊन आणि त्यांनी ते ब्लॉकेज डॅमेज होते असं त्यांचं म्हणणं होतं. मी राहिलो, पण आताही थोडं जरी चाललो तरी दम लागतो किंवा थोडं छातीत त्रास होतोय मला.
तर मला सरांशी थोडस बोलायचं होतं. हो, सांगतो ना. काय नेमकं प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे. हो. चाललो किंवा थोडं उंच भागावर जर चढायला लागलो, थोडंसं किंचित उंच, असं जास्त उंच नाही, बरोबर. रस्त्यावर थोडा जरी चढ असला तर तेही सहन होत नाही. जेवणानंतर चाललेला जात नाही. 20-25 पाऊल जरी चाललो तरी त्रास होतो छातीत. सांगतो आपल्याला बरं का ढाकणे साहेब आहे का, की असं आहे की हृदयविकाराचा झटका आला, त्याच्यात किती लवकर उपचार झाले त्याच्यानुसार हे आपल्याला लक्षात येतं की त्या हृदयविकाराच्या झटक्यामध्ये हृदयाच्या किती भागाला इजा झाली. हृदय हा मुळात पंप आहे, त्याच्या मोठ्या भागाला जर इजा झालेली असेल तर मग हृदयाची पंपाची क्षमता कमी होते, आणि त्यामुळे ती कमी असेल आणि मग त्यामुळे असं व्हायला लागतं की आपण चालायला फिरायला लागलो, चढण चढायला लागलो की हृदयाचं जे काम वाढतं ते हृदयाला तितक्या सहजासहजी जमत नाही. मग परत दम लागणे असं होऊ शकतं. आपली स्वतःची कार्यक्षमता त्यामुळे कमी व्हायला लागते. अर्थात ही कशी कमी झालेली आहे आणि ती कशी वाढवायची ह्याच्यासाठी सुद्धा काही चाचण्या करून डॉक्टर सांगू शकतात. जसं मी आधी आपण चाचण्यांमध्ये म्हणालो की एकोकार्डिओग्राफी, हृदयाची सोनोग्राफी, ती करून आपण असं बघू शकतो की हृदयाची पंपाची क्षमता किती कमी झालेली आहे. ती चांगली ठेवण्यासाठी आणि माणसाचा त्रास कमी करण्यासाठी काही औषधं असतात, ती देऊन आपल्याला त्याला चांगलं करता येतं. त्याचबरोबर असं आहे की आणखी काही रक्तवाहिन्यात अडथळे आहेत का आणि ज्यामुळे आणखी रक्त कमी पडतंय का, असं असेल तर फक्त औषध नाही तर पुढचे उपचार लागू शकतात. पण हे जे आता ते म्हणाले ते तसे त्यांचे डॉक्टर त्यांनी उपचार केले ते त्या चाचण्या करून त्यांना सांगू शकतील आणि औषधांनी नक्की त्यांना चांगलं ठेवता येईल. आणि 2022 साली ते म्हणतात झालेले होते त्यांची, पुन्हा होऊ शकतो सुद्धा. अर्थात झालाच असेल असं घाबरून तडक जायचं नाही, पण तपासणी करून त्यांनी नक्की बघायचं. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी उदय कुलकर्णी बोलतोय. मी मुंबईचा रहिवासी, परंतु आता सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आलोय. 2016 मध्ये माझ्या बायकोची अँजिओप्लास्टी झाली होती आणि आम्ही सिक्कीमला ट्रिपसाठी जाणार होतो. परंतु डॉक्टरांनी सांगितलं की ते विरळ हवामान असल्यामुळे तुम्ही न गेलेलं जास्त बरं. तर यामध्ये काही कारण असू शकेल का? हो, धन्यवाद. बरं. एक लक्षात घ्या, काय असतं की आपण दुसऱ्या ठिकाणी कुठे जातो म्हणजे आपण ज्याला हिल स्टेशन म्हणू किंवा उंचीवर जातो, आपण उंचीवर जातो, तिथली हवा वेगळी असते, ती हवा विरळ असते, रक्तात प्राणवायूचं प्रमाण कमी असतं, आणि अशा वेळेला समजा आपल्या हृदयविकाराचा त्रास नुकताच होऊन गेलेला आहे आणि हृदयाची क्षमता चांगली अजून नाही आहे, तर अशा वेळेला जिथे इतरांनाही त्रास होऊ शकतो, रक्तात हवेतला प्राणवायू कमी असल्यामुळे इतरांनाही त्रास होऊ शकतो, तिथं मुळातच आजार आहे, अशा व्यक्तीला जास्त होऊ शकतो. म्हणून त्या डॉक्टरनी तसा सल्ला दिला असणार की बाबा अशा ठिकाणी आपण लगेचच तर टाळा. मग काही असं असतं की काही दिवसांनी काही महिन्यांनी आपण लक्षात येतं की ठीक आहे आता हृदयाची क्षमता चांगल्यापैकी आहे आणि त्यांची बाकीची व्यायाम करण्याची क्षमता ही चांगली झालेली आहे, तर आपण म्हणू शकतो की बाबा इतरांना होईल तेवढाच त्रास यांना पण होईल, नाहीतर होणार नाही. अशा वेळेला ते जायला परवानगी नक्की देऊ शकतील. डॉक्टर, पोस्ट ऑपरेटिव्ह केअर, ऑपरेशन झाल्यानंतर शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घेतली पाहिजे आणि त्यानंतर आपलं सर्वसामान्य जीवन हे कधीपासून आपल्याला सुरू करता येतं रुटीन आपलं? ऑपरेशन म्हणजे आपण असं बायपासचं ऑपरेशन असं म्हणूया, पण एन्जिओप्लास्टी आणि बायपासमध्ये याच्यामध्ये मोठा फरक होतो. कारण एन्जिओप्लास्टीचा हृदयविकाराचा झटका येऊन म्हणजे कुठेही हृदयाचा भाग निकामी झालेला नाहीये, पंपाची क्षमता चांगली आहे आणि फक्त एका अडथळ्यामुळे ही लागली होती एन्जिओप्लास्टी आणि ती झाली की ज्या क्षणाला ती झाली त्या क्षणाला हृदयाचा रक्तपुरवठा वाढला. अशा माणसाला मला फार विश्रांती द्यावी पण लागत नाही. मी सांगतो लगेच कामं आपापली चालू करा. अडथळा असताना ते सगळी कामं करत होते, आता अडथळा पण नाही, मग का नाही करणार. परंतु अशी याच माणसाला हृदयविकारच्या झटक्यानंतर केलेली असेल तर पंपाची क्षमता कमी असेल तर मात्र आपण सुरुवातीला ती काळजी घ्यायला सांगतो आणि त्यानंतर सगळी कामं चालू करा. हृदयाची शस्त्रक्रिया बायपास झालेला असेल तर लक्षात घ्यायचं की त्यालाही असं होतं की ज्या क्षणाला तुमचं ऑपरेशन करून झालं त्या क्षणाला हृदयाचा रक्तपुरवठा चांगला झाला, परंतु हे तुम्ही शस्त्रक्रिया केलेली आहे छाती उघडून, म्हणजे छातीचं मधलं जे हाड आहे ते कापून छाती हनुमानासारखी उघडलेली असते आणि परत शिवलेली असते, तर त्या मधल्या हाडाला ती जखम आहे ना, छातीच्या त्वचेला आहे तशी हाडाला जखम आहे, ते म्हणजे तसं एक दृष्टीने त्या हाडाचा अस्थिभंग म्हणजे फ्रॅक्चर आहे. ते फ्रॅक्चर जुळून यायला काही दिवस लागतात, तेव्हा ती काळजी घ्यावी लागते की ते जुळून येण्यासाठी 1.5-2 महिने लागतात. मग त्यासाठी त्यांना सांगितलं हालचालीवर काही नियंत्रण सुरुवातीला सांगितलं जातं किंवा हळूहळू कसं पूर्ववत हालचाल करायची त्याच्यासाठी त्यांना काही सूचना दिल्या जातात, व्यायाम सुद्धा करायला सांगितले जातात. आणि परत काय असतं, छाती जखमी आहे म्हटल्यावर मनुष्य श्वसन नीट करत नाही, तर त्यावेळेस श्वसनाचे काही व्यायाम सांगितले जातात आणि ह्या नियमित करायचे असतात.
आणि जखम जशी भरायला लागते तसं सांगितलं जातं की हळूहळू ती सगळी हालचाल करा. आता पूर्णपणे खाटेवर विश्रांती असं बायपास नंतर फारच क्वचित लागतं, की म्हणजे जे पहिल्यांदा सुरुवातीला आपण अतिदक्षता विभागात म्हणजे ICU मध्ये बघतो ते 2-3 दिवस फार तर असं असतं की बाबा तो पूर्णतः खाटेवर असतो. पण तिथून बाहेर काढलं की चाला फिरा लगेच करायला लागतं. चालवतात, घरी जाण्यापूर्वी जिना पण चढवून घेतात. या कारण काय होतं, हातापायला काय झालेलंच नसतं हो. त्रास फक्त छातीचा होता, हृदयाला रक्तपुरवठा वाढलेला म्हणजे हृदय पण म्हणतं मी काम करणार. फक्त ही जखम आहे त्यासाठी काळजी घ्यायची. आणि सहसा असं जातं की मग ना ते छातीवर त्यांना मग एक पट्टा बांधायला देतात, पण चिलखत घातल्यासारखा एक पट्टा देतात. तो कशाला देतात की ते हाड नीट जुळून यावं. कारण एरवी कुठलाही अस्थिभंग म्हणजे फ्रॅक्चर झालं तर आपण प्लास्टर घालतो. इकडे प्लास्टर नाही घालता येणार ना, कारण प्रत्येक श्वासाला हालचाल पाहिजे आहे, हालचाल पूर्ण थांबवता येत नाही. पण ते हाड जे एकसंध राहावं त्यासाठी पहिले 1.5-2 महिने किंवा 3 महिन्यापर्यंत आम्ही सांगतो ते पट्टा तो घाला. त्यानंतर तो पट्टा काढता येतो, कारण ते हाड परत पहिल्यासारखं होतं. आता त्यांना पूर्ण विश्रांती कधीच नसते, घरी गेल्यावर सुद्धा हालचाल वगैरे असते. आणि एवढंच नाही, जी माणसं कार्यरत असतात, कामं करणारी असतात, त्यांना 1 महिन्यानंतर त्यांच्या कामाला जा म्हणून सांगण्यात. आपल्या सगळ्या उपचारांचं ध्येय माणसाला त्याच्या नेहमीच्या ठिकाणी नेणं, नॉर्मलला नेणं हे आहे. बरोबर. त्यामुळे तसंच त्यांची ती दिशा तशीच असते. अत्यंत कौशल्यपूर्ण अशा तऱ्हेच्या या शस्त्रक्रिया असतात. पूर्वीपेक्षा आता अर्थात तंत्रज्ञान सुद्धा ह्याच्यात मदतीला आलं असेल. तर आधुनिक उपचार याच्यामध्ये म्हणजे काय बदल झाले, अगदी पटकन काय सांगता येईल? हो म्हणजे एक तर आहे की अँजिओप्लास्टीचं तंत्र खूपच सुधारलेलं आहे. पूर्वीच्या ठिकाणी म्हणजे आपण सरसकट बायपास जास्त लोकांना सांगत होतो, त्या बऱ्याच वेळेला असं आता झालेलं आहे की ते अँजिओप्लास्टीनं चांगलं होऊ शकतं. महिनोन्महिने वर्षानुवर्ष स्टेंट चांगली राहतील अशी निघालेली आहेत. त्यामुळे खूप लोकांना अँजिओप्लास्टीवर भागतं. तसंच आपली औषधोपचार पण खूप बदलली आहे पद्धती. आता आहे अडथळा म्हणून तडक तुम्ही लगेच काहीतरी अँजिओप्लास्टी बायपास करा असंही नाही. औषधांनी खूप चांगल्या आटोक्यात आणू शकतो. बायपास शस्त्रक्रिया सुद्धा कसे अडथळे आहेत, किती आहेत, त्यानुसार काय कळा. पूर्ण छाती न उघडता अगदी 2 बरगड्यांच्या मधनं थोडासा कापून सुद्धा करता येऊ शकते. ही तंत्र सुधारलेली आहेत. आता ज्यावेळेला झडपा बदलायची शस्त्रक्रिया आपण मगाशी म्हणत होतो, पूर्वी म्हणजे ती पण परत छाती उघडून ओपन हार्ट म्हणजे चक्क हृदय उघडून वगैरे करायला लागत होतो. हल्ली खूप वेळा महारोहिणीची झडप जी खराब झालेली असते ती कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता, जशी आपण अँजिओप्लास्टी एखादी नळी घालून आतून करतो तशीही ती झडपेची शस्त्रक्रिया करता येते, कापाकापी न करता. आणि ती माणसं चांगली होऊ शकतात. हे तंत्र हळूहळू सुधारतच आहे. आणि आपण पहिल्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे करून आणि त्यातून काही अडथळे जास्त होतील किंवा काही कॉम्प्लिकेशन होतील असं न होता या शस्त्रक्रिया चांगल्या करू शकतो. बरं. हा, नमस्कार. आपण बोलत असताना सतत फोन इथे वाजत होता आणि लोकांच्या मनात सुद्धा खूप प्रश्न, शंका या विषयाबद्दल आहेतच. हा, नमस्कार. लागला. हा, बोला. हॅलो. हा, बोला. आम्ही कुठे बोलतोय, पुण्यावरून. हा, मला कोलेस्ट्रॉल संदर्भात विचारायचं होतं की काय होतं, मी गोळी खातो काय, परंतु होतंय का की केव्हा केव्हा गोळी खाऊन देखील कोलेस्ट्रॉल कमी होत नाही. आता त्याची स्ट्रेंथ पण वाढलेली, म्हणजे पहिल्या 5 MG ची होती ती 10 MG ची केलेली आहे. तर त्या संदर्भात सरांना मला विचारायचं होतं की आणखी काही करता येतं, म्हणजे गोळी तर खाईनच परंतु आणखी काही त्याला ऍडिशन आहे का काही? बरं, सांगतो. लक्षात घ्या, काय माहिती आहे का की कोलेस्ट्रॉल ज्यावेळी थोड्याशा प्रमाणात जास्त दिसतं त्यावेळेला, आणि विशेषतः कुठला दुसरा आजार नसेल, मधुमेह पण नाही, हृदयविकाराचा झटका नाही, हृदयाचा आजार नाही आहे, नुसतंच कोलेस्ट्रॉल थोडंसंच जास्त असेल तर खूप वेळा आम्ही डॉक्टर लोक तडक गोळी सुद्धा देत नाही. त्यांना आपण सांगतो की तुम्ही आहार योग्य करा, व्यायाम चांगला करा, अशा रीतीने सुद्धा आपण बऱ्यापैकी खाली आणू शकतो. परंतु मुळातच आजार असेल हृदयाचा किंवा मधुमेह असेल, कारण मधुमेहाच्या लोकांना जास्त होतो ना, त्या ठिकाणी आम्ही जास्त या बाबतीत काटेकोर असतो की बाबा फक्त आहाराने व्हायला वेळ फार देत नाही, आपण गोळ्या चालू करतो. आता ते म्हणाले की 5 मिलीग्रॅमचे 10 मिलीग्रॅम वगैरे. आता या ज्या गोळ्या असतात, ज्या सरसकट 2 प्रकारच्या दिल्या जातात, त्यातली एकाचा तर पूर्ण डोस
हा 80 मिलीग्रॅम पर्यंत असतो. अच्छा, बर. आणि दुसऱ्याचा 40 पर्यंत असतो. ते 40 मिलीग्रॅम म्हणजे 5 आणि 10 म्हणजे अगदी छोटे डोस आहेत. आणि त्या 5 आणि 10 मध्ये नाही कंट्रोल झालं म्हणजे आता काय झालं असं नाहीये. कारण तो डोस वाढवायलाही आपल्याला तिथे पुष्कळ आहे, संधी आहे. तो वाढवून चांगलं करता येतं. आणि काय असतं की प्रत्येक जण विचारताना असं विचारतो, याचे साईड इफेक्ट होतात का? तर मी नेहमी असं म्हणतो किंवा कोलेस्ट्रॉलचे काय साईड इफेक्ट होतात त्याचा विचार करा ना. गोळीचा साईड इफेक्ट होईल म्हणून ती टाळणं योग्य नाही. ठीक आहे, एखाद्याला देऊन झालं साईड इफेक्ट तर अर्थातच आपल्याला बदलायला पाहिजे. जी माणसाला सहन होत नाही, सूट होत नाही गोळी, अशी आपल्याला बदलायची असतेच. आणि त्याच्यामध्ये पुष्कळ पर्याय उपलब्ध असतात की एखादी नाही झाली सहन, दुसरी होते. आणि अशा प्रकारे आपण मिळू शकतो, आपण करू शकतो. म्हणजे आधुनिक उपचार पद्धतीचा लाभ घेतला पाहिजे. त्याबरोबरीने डॉक्टर आपली जीवनशैली कशी असली पाहिजे हा अगदी शेवटचा प्रश्न, कारण आता वेळ संपत आली. तर टाळण्यासाठी आणि झाल्यावरती त्याचा त्रास कमी करण्यासाठी अगदी जीवनशैली म्हणजे एक तर आपण व्हायची वाट बघायचं पण नाही. आपल्याला आजार काही नाही म्हणजे आपण कसे चालले तर काही केलं तर चालेल असं नाही. त्यामुळं जीवनशैलीचे 4 पैलू मुख्य सांगता येतील. योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य विश्रांती आणि त्याचबरोबर वाईट सवयी नसणे, म्हणजे व्यसन नसणे, बिडी सिगारेट तंबाखू दारू नसणे, योग्य झोप घेणे, हे सगळं मिळून जीवनशैली चांगली म्हणता येईल. योग्य आहारामध्ये आपण भरपूर भाज्या कोशिंबिरी घेणे, फळे घेणे, जीवनसत्वयुक्त आहार, जीवनसत्व चांगली घेणे, तेलाचा वापर कमी ठेवणे, जेवढा आवश्यक आहे तेवढा, उगीच गोड पदार्थ न खाणे. त्यानंतर आपण नियमित व्यायाम जो आपल्याला शरीराला चालेल असा, अशा प्रकारे व्यायाम, मन शांत ठेवणे, योग वगैरे करणे, याचाही उपचार करणे आणि व्यसनांपासून दूर राहणे. डॉक्टर शेखर आंबर्डेकर, आपण इथे आलात आणि आमच्या प्रश्नाला अतिशय सविस्तर अशी उत्तरं दिलीत आणि मनातल्या बऱ्याचशा शंका आज दूर झाल्या असतील. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मैत्रिणींनो, श्रोते हो, उद्याच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रावरून आपण ऐकणार आहात यंदाचा बालगंधर्व पुरस्कार मिळालेल्या ज्येष्ठ लावणी नृत्यांगना मीरा दळवी यांची मुलाखत आणि माधवी गोखले यांची कथा उंजळभर पाणी. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त करण्याची मी नेहा खरे. मला अनुमती द्या. नमस्कार.